रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण ओल्या वाटाण्याचं मेथी घालून पिठलं केलेलं आहे। ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खायला एकदम टेस्टी लागतं आणि त्याच्यासोबत जर असा मुळा असेल ना तर वा क्या बात आहे, एकदम भारी टेस्ट लागते। तुम्ही अगदी तुमच्या जिभेची चवच बदलून जाईल, म्हणजे इतकं छान। वा, एक नंबर रेसिपी नक्की ट्राय करायची आहे। हां, सध्या वाटाणा इतका स्वस्त झाला की अगदी 100 रुपयाचा 3 किलो 4 किलो वगैरे असा मिळतो। त्यामुळे तुम्ही भरपूर मटार आता म्हणजे ओला वाटाणा स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वाटाण्याचा सीझन नसताना सुद्धा तुम्ही मस्तपैकी वाटाण्याचे पदार्थ करून खाऊ शकता। तर चला तर मग आता रेसिपी सुरू करूयात। इथे मी एक जुडी मेथीची घेतलेली आहे। तिची फक्त पानं घेतलीत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता ही मेथी आपण बारीक कापून घ्यायची आहे। सुरीने अशी छान कापून घ्यायची। आज मला छानपैकी मस्त फ्रेश अशी हिरवीगार मेथी मिळाली, म्हणून म्हटलं चला आज मस्त मेथी आणि मटारचं पिठल्याचा बेत करूया। कारण मटार म्हणजे वाटाणासुद्धा खूप स्वस्त झालेला आहे आणि भरपूर प्रमाणात मिळतो आणि अगदी फ्रेश वाटाणासुद्धा मिळतो। तर मी आता इथे अर्धी वाटी वाटाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी आता 3 चमचे बेसनचं पीठ घालते आहे। बेसनचं पीठ मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे, त्या चमच्याने बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ माझं थोडंसं जाडसर आहे, मैद्यासारखं एकदम बारीक नाही। आणि त्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी घातले आता आणि हे असं छान याची पेस्ट आपण तयार करून घेतली। ती मी आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे। आणि आता खलबत्त्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या अशा छानपैकी कुटून घेते। तुम्ही हे मिक्सरलासुद्धा करू शकता खलबत्ता नसेल तर। आता गॅसवरती कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल घातले, 1 टीस्पून जिरं घातले। जिरं चांगलं तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी कांदा घातला आहे आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे कांदा चांगला तेलात भाजला गेला पाहिजे, नाहीतर खाताना पिठल्यामध्ये कांदा कच्चा लागू शकतो। आता कांदा चांगला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये कुटून घेतलेला जो मिरची आणि लसूण आहे ते घातलेलं आहे आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण ही बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ती घालायची आहे आणि मेथी एक 3 ते 4 मिनटं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे ती छान अशी मऊ होते। हे पहा, हे 3 ते 4 मिनटं मी आता ही याच्यामध्ये चांगली मेथी परतून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये हे वाटाण्याची जी पेस्ट केली होती ती घालायची आणि आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं। एक 6 ते 7 मिनटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, पण मध्ये मध्ये झाकण काढून पिठलं हलवत राहायचं आहे, नाहीतर पिठलं कढईला खाली चिकटू शकतं, म्हणून ते मध्ये मध्ये झाकण काढून तुम्ही ते हलवून घेत जा। आता एक 6-7 मिनटामध्ये हे आपलं पिठलं छान तयार झाले, ते आपण आता सर्व करूयात। हे पहा, खूप छान लागतं हे पिठलं चवीला। तुम्ही थोडंसं जर हे पिठलं पातळ केलं ना तर भाताबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, नाहीतर मग तांदळाच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते। आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी असा मुळा किंवा कांदा सर्व करायचा आहे। तुम्हाला जर आजची पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, रेसिपी शेअर करा, रेसिपीला लाईक करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह।